नमस्कार मंडळी. आज मी बनवते आहे आंब्याचा शिरा. अगदी प्रसादासाठी बनवतात ना, त्याच पद्धतीमध्ये बनवते आहे. आणि त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे अगोदर घेतलेलं आहे. बघू शकतात तुम्ही. आता मी इथे एक कढई तापत ठेवली आहे आणि एक साधारण 4 चमचे तूप मी याच्यामध्ये घेतलंय आणि ते व्यवस्थित तापलं, की याच्यामध्ये मी दीड वाटी रवा घालते आणि तो व्यवस्थित आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचा आहे. रवा भाजताना एक काळजी घ्यायची आहे, की हा रवा आपण बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित आतून भाजला पाहिजे. जर कच्चा राहिला तर शिरा चांगला लागणार नाही चवीला. रवा आता इथे व्यवस्थित भाजलेला आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी आंब्याचा रस घातला आहे. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही इथे ॲड करू शकता आवडीप्रमाणे. त्यानंतर मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत. एक निम्म्या वाटी इतकी साखर घेतली आहे. साखर सुद्धा तुम्हाला जेवढी आवडत असेल चवीला गोड, त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता. सर्व जिन्नस मी इथे आता एकत्र करून घेत आहे. त्यानंतर मी इथे एक साधारण 1.5 ग्लास दूध जे आहे, ते व्यवस्थित तापवून आता यामध्ये ॲड करून घेत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी वाफेवर व्यवस्थित शिजवूया. शिरा व्यवस्थित वाफेवरती शिजला, की त्यानंतर मी इथे अर्धा चमचा इतकी वेलची पूड टाकली आणि व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतली. आणि अशा पद्धतीने आपला शिरा जो आहे तयार आहे. प्रसादासाठी अगदी कमीत कमी वेळामध्ये बनणारा हा आंब्याचा रसातली शिरा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.